सर्वप्रथम आपण मराठी वक्तृत्व स्पर्धेमध्ये क्रमांक पटकावलेल्या आपल्या या विद्यार्थ्याचं कौतुक करू. मराठी वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे अथर्व मंजुषा आल्हाद पळसकर. अथर्व हा मूळचा संभाजीनगरचा. तो आता देवगिरी महाविद्यालयामध्ये BAच्या तृतीय वर्षाला आहे. पारितोषिकाचं स्वरूप आहे प्रशस्तीपत्र, एक छानशी ट्रॉफी आणि स्पर्धेचं बक्षीस म्हणून 15,000 रुपये या रकमेचा आपण त्याला चेक पण देतो. मी अथर्वला सुचवतो की त्यांनी विद्यार्थ्यांशी बोलावं. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती थी बसेरा वो भारत देश है मेरा. हे आपण खूपदा ऐकलं आहे आणि याच्याने आपण आपल्या भारताचं गतवैभव आणि आर्थिक संपन्नता त्या काळातली काय होती याचं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं की खरंच सोन्याचा धूर त्या काळात निघत असेल का, इतकं संपन्न आपण होतो का. मग आजची परिस्थिती अशी का झाली. मुळात हा जो विषय आहे 2047चा भारत किंवा भारत @2047, तर भविष्याचा आपल्याला जो आडाखा बांधायचा आहे किंवा भविष्यात काय होईल, तर आत्तापर्यंत भूतकाळात काय घडलं आहे, वर्तमानात काय चालू आहे आणि भविष्यात आपल्याला काय मिळवायचं आहे याचाच एक धांडोळा तुमच्यासमोर मांडतोय मी अथर्व आल्हाद पळसकर, देवगिरी महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगरचा विद्यार्थी. खऱ्या अर्थानं आज जेव्हा सकाळी या वास्तूमध्ये आलो, बऱ्याच वेळा बघा काही कोचिंग इन्स्टिट्यूट असतात की ज्या ठिकाणी आपण बिल्डिंग्स म्हणतो किंवा इमारती म्हणतो, पण प्रत्येक वेळी जेव्हा स्पर्धेचं पत्रक येत होतं तेव्हा वारजे वास्तू असं याचा उल्लेख होत होता. ज्यावेळी आज इकडे आलो तेव्हा सुरुवातीला मी आणि माझा मित्र आम्ही 7 वाजता इथे आलो आणि जेव्हा ही वास्तू पाहिली तेव्हा सगळीकडे ओंकार जे आहे ते प्रतीक सगळीकडे दिसत होतं आणि मला वाटतं प्रतीक हेच विचाराचं रूपक असतं आणि हे ओंकाराचं प्रतीक सगळीकडे आज या मंचाच्या वर देखील ओंकाराचा तुम्हाला प्रतिध्वनी दिसतो. आणि आज हा जो विषय आहे भारत 2047, तर चाणक्य मंडल परिवार हे सुवर्ण अक्षरांनी जिथे लिहिलं आहे त्याच्यावर सत्यमेव जयतेचा एक उभा न्यायिक स्तंभ आहे आणि त्याच्या आजूबाजूला वेगवेगळ्या चौकोनी आहेत आणि त्या चौकटींमध्ये जे दिलं आहे तेच खऱ्या अर्थानं भारत 2047मध्ये आहे असं मला वाटतं. कारण की तिथे एक रेल्वेचं चित्र आहे जे आमच्याकडचं इन्फ्रास्ट्रक्चर दर्शवतं, तिकडे जलसंधारणासाठी एका धरणाचं चित्र आहे, तिकडे अर्थव्यवस्थेचा पण सिम्बॉल आहे, तिकडे महाराजांची राजमुद्रा देखील आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं आमच्याकडे काय होतं आणि आम्हाला पुढे जाऊन परत ते काय मिळवायचं आहे याचाच धांडोळा आज तुमच्यासमोर मांडतोय. खऱ्या अर्थानं विचार करा की आज आपण हे सगळं का बोलतो. का मराठीत एक म्हण आहे की पुढच्याला जेवणाचं ताट द्यावं, बसायचा पाठ देऊ नये, आणि आपल्याकडे आधीपासून हेच चुकत आले. उदार चरिता नाम तू वसुधैव कुटुंबकम म्हणत असताना जेव्हा आम्ही पुढच्याला सगळं काही देत होतो तेव्हा आम्हाला कळलं नाही की त्यांनी कसा पाठीत सुरा खुपसला आणि त्यांना आमचं होतं नव्हतं ते सगळं घेऊन टाकलं आणि आमच्याच भूमीमध्ये आम्हालाच पराधीन करून टाकलं. आणि आज खऱ्या अर्थानं जितकी पण आक्रमणं झाली, जितक्या पण काही गोष्टी घडल्या त्यामधून आपल्याला हेच प्रकर्षानं जाणवतं. आज अनेकांनी आपल्या देशात काय आहे किंवा आपण इतके मागास कसं काय असं सांगितलं, पण मला असं वाटतं भौतिकदृष्ट्या मापन करून आणि वेगवेगळे सर्वे आणि आकडेवाऱ्या सांगून भारताचं मागासले पण तुम्ही सिद्ध करू शकत नाही. कारण की मुळामध्ये भारत हा चरित्रवान लोकांचा देश आहे. म्हणजे आज आमच्याकडे आम्ही जगात एकमेव आहोत की जे देशाचं उद्बोधन करत असताना भारत माता असं म्हणतो, कारण की आमच्याकडे खऱ्या अर्थानं आमच्या भावभावना आणि संवेदनांना खरं महत्त्व आहे. मग तुमच्या भौतिक आशावादाच्या गोष्टी आम्हाला तितक्या फारशा कळत नसतील, पण ज्यावेळी भारत म्हणून आम्ही एकसंघ विचार करायला लागतो ना तेव्हा जातीपाती विरहित समाजाचं चित्र आम्ही डोळ्यासमोर ठेवतो. म्हणजे अनेकांनी आजच्या देखील या गोष्टींचा उल्लेख केला, पण मला असं वाटतं की घनाचे घाव पडत असतात, चिरा पडत असतात, पण पाण्यावर तुम्ही किती जरी लाठी मारली तरी पाणी कधीही दुभंगत नाही. तेच या भारताचं आहे. मग आज सगळ्यात महत्त्वाचं काय, तर आमच्याकडचं शिक्षण हे आधीपासून सांगितलं की हे कारकुनी पद्धतीचं आहे, पण मला असं वाटतं 2020 साली जी आपली नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची नीती आपण आज आजमावायला सुरुवात केली आहे, आज खूप चांगलं फलित पुढच्या भविष्यामध्ये ते देणार आहे. कारण की अनुभवातून शिक्षण आणि मुक्त शिक्षण पद्धती की जे 1936 सालापासून या वास्तूत राबवलं जातं आहे ते खऱ्या अर्थानं मुक्त शिक्षण पद्धती आणि पंचकोश विकास म्हणजे अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश या 5 कोशातून त्या मुलाचा पूर्णतः सर्वांगीण विकास करण्याचं आपल्या सरकारचं इप्सित आहे आणि ते साध्य करण्यासाठी तुम्हा आम्हा सर्वांना प्रयत्न करायचे.
मग आज आम्हाला त्यासोबत AI साठी सुद्धा पुढे जावंच लागेल, कारण की किती काही म्हटलं तरी तंत्रज्ञान महत्त्वाचं आहे. एडटेक रिसर्चसुद्धा आम्हाला करावाच लागेल. आज आमच्या ग्रामीण भागामध्ये अशी खूप काही शाळा महाविद्यालय आहेत की जिकडे बघायला तिकडे कम्प्युटर्स आहेत पण ते ऑपरेटिव्ह नाही आहेत. मग ती चालू केली पाहिजे. त्यामध्ये खऱ्या अर्थानं भारत आहे. मला असं वाटतं गांधीजी जे म्हणाले होते खेड्याकडे चला, मला वाटतं 2047ला 2 तप बाकी आहेत फक्त. आता 12-12 वर्षाची जर 2 तप बघितले तर 24 वर्ष बाकी आहेत आजबरोबर. या 2 तपामध्ये परत खेड्यापासून आपल्याला दिल्लीपर्यंतचा प्रवास गाठायचा आहे आणि यातून खऱ्या अर्थाने या भारताची नवसृजनात्मक निर्मिती आपल्याला करायची असं मला वाटतं. त्याही पुढे जात विचार करत असताना मला असं वाटतं की इथली कृषी, आज बघा जेव्हा देशाचा अर्थसंकल्प येतो तेव्हा देशाचे अर्थमंत्री गौरवाने हे उद्गार सांगतात की खऱ्या अर्थानं सेवा क्षेत्र देखील आज पिछेहाट होतं आहे, पण कृषी हा खऱ्या अर्थाने या भारताचा आधार आहे. कृषी 1952 साली देखील आधार होता, कृषी 2025 साली देखील आधार आहे. मग आज आम्हाला विषमुक्त कृषी खऱ्या अर्थानं करायची आहे. सेंद्रिय पिकांची जी शेती आहे आणि फवारणी आणि कीटकनाशकं सोडून द्यायची, पण त्यासाठी लागणारे खूप मोठा पैसा. मग याच भारतातले जे आपले मोठमोठे उद्योजक आहेत त्यांनी जर त्यांचा CSR फंड उपलब्ध करून दिला तर खऱ्या अर्थानं त्यांच्या CSRमधून आमच्या इथली कृषी जी आहे ती आम्हाला तंत्रज्ञान प्रगत करता येईल असं मला वाटतं. त्याही पुढे जात विचार करताना विज्ञान तंत्रज्ञानाचा ज्यावेळी आम्ही विचार करतो, जेव्हा आम्ही अंतराळाचा विचार करतो, आज भारताने गगनयानसाठी मोहीम सुरू केलेली आहे. मंगलयान आपलं कमी खर्चामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने तिथपर्यंत पोहोचलं. एखादी हॉलिवूडची मूव्ही बनावी तितक्या पैशामध्ये आपण ते सगळं काही पूर्ण केलं. आणि खऱ्या अर्थानं भारत हा आमचा म्हणजे आमच्याकडची जी मेंटॅलिटी आहे, म्हणजे लोक म्हणतात बघा की भारताची भूमिका कशी असते, भारत बाजूला राहायचा प्रयत्न करतो, पण भारत बाजूला राहत नाही. भारत स्वतः एकमग्न आहे. भारत चिंतन करतोय आणि चिंतनशील विचारांची रुजवण खऱ्या अर्थानं देशाला आणि जगाला देतोय. मला वाटतं की खऱ्या अर्थानं पाश्चात्यीकरणाचे हे जे आकडे आहेत किंवा संयुक्त राष्ट्र आपल्याला काय म्हणतंय त्याही पुढे जाऊन भारत त्याची भूमिका काय घेतोय, इथली माती इथली माणसं काय सांगतायत हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण की तुम्ही किती पुढे जाताय याच्यावरून ते त्यांचं मूल्यांकन करत असतात आणि तुम्ही कसे मागे याल यासाठी ते प्रयत्न करत असतात. आणि भारताची जी भूमिका आहे बघा, 2 रेषा असतात, दोन्ही समान उंचीच्या असतात. मग आता भारताने कधीही असं केलं नाही की स्वतःची रेष मोठी करण्यासाठी पुढच्याची पुसून टाकावी, पण सातत्यानं भारताबाबतीत हा प्रयत्न झाला की भारताची रेष मोठी कसं काय होते हिला आपण कमी करूयात. मग आज मला वाटतं की खऱ्या अर्थानं पुढे जाऊन सीमेवरची युद्ध होतील की नाही मला माहीत नाही, पण 2047पर्यंत आपण तंत्रज्ञान कुशल झालं पाहिजे. कारण की सीमेवरचं युद्ध जरी नाही झालं तरी 2020मध्ये आपण जैविक युद्धाला सामोरे गेलेलो आहेत. 2019मध्ये जो कोविड-19 व्हायरस आला होता त्यामधून खऱ्या अर्थानं जी महाकाय पूर्ण त्रासदी झाली ही खऱ्या अर्थानं मला महत्त्वाची वाटते, पण त्यातून देखील भारत सावरला आणि जगाला त्यानं परत एकदा विज्ञान आमच्याकडेच आहे, चरक आणि सुश्रुत आमच्याकडेच होऊन गेलेत हे परत एकदा सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. आज ज्यावेळी तंत्रज्ञान कृषी आणि या सगळ्या गोष्टींच्या पुढे जात मी विचार करतो तेव्हा मला असं वाटतं की विप्राह बहुधा वदंती हे याच भारतानं सांगितलेलं आहे. म्हणून तुम्ही कितीही काही आम्हाला वेगवेगळे मुलामे दिले, काही सांगितलं तरी खऱ्या अर्थानं आमचं इप्सित जे आहे ते इथे आहे. मला असं वाटतं हा मंच देखील मला रूपकासारखा वाटतो. इथे 2 ठिकाणी लामण दिवे लावलेले आहेत. मला वाटतं हा लामण दिवा हाच 2047चा भारत आहे आणि हा लामण दिवा तसाच तेवत राहण्यासाठी त्याला वरून आधार हवा आहे. त्या कडीतल्या प्रत्येक साखळीतली प्रत्येक कडी म्हणजे तुम्ही आणि आम्ही आहोत. आणि आज हाच लामण दिवा सातत्यानं तेजत ठेवण्यासाठी आणि राष्ट्रीय चारित्र्याच्या घडणीसाठी तुम्ही आणि आम्ही आज या विचारांच्या महाकुंभाचा जागर इकडे करतोय. या विचारकुंभातून पुढे काय येईल हे मला माहीत नाही, पण खऱ्या अर्थानं या विचारांची घुसळण होऊन नक्कीच याचे 4 थेंब कुठेतरी दुसरीकडे पडतील आणि याच्यातून नवभारताच्या सृजनाची निर्मिती या ठिकाणी होईल इतकं मला नक्कीच वाटतं. त्याही पुढे जात मला असं वाटतं भारत म्हणजे नेमकं काय. फक्त शेती आणि कृषी आणि तंत्रज्ञान म्हणजे भारत होत नाही, कला म्हणजे देखील भारत होतो. आज आमच्याकडची मधुबनी असेल, आज आमच्याकडची वारली असेल, ही आमची कला आहे. ती कुठेतरी आज कालाच्या मागे नामशेष होते की काय असं मला वाटतं. अनेक जैवविविध प्रजाती अशा आहेत की ज्याच्यातून आज त्या नामशेष झालेल्या आहेत. म्हणजे अगदी आपण बघत असू की बिबट्यांची संख्या असेल, चित्त्यांची संख्या असेल आणि वाघांची संख्या असेल, त्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या मोहिमा चालवाव्या लागतात. वन्यजीव संरक्षणासाठी आपल्याला काम करावं लागतं. मला असं वाटतं की सगळ्यांनी एकत्र येऊन तुम्ही आम्ही वेगळे आहोत असं नाही, आम्ही भारताचे लोक या शीर्षकाखाली आपण सगळे एकत्र येऊयात आणि ज्याला ज्या क्षेत्रात शक्य आहे, ज्याच्यात आवड आहे, रुची आहे, त्याच्यात त्याने त्याचं काम करावं. आणि 2047चे 2 तप तुम्ही आम्ही खऱ्या अर्थानं तपस्वी होऊन जगावेत. आणि 2047चा जो भारत असेल तो मला माहीत नाही विकसित असेल की नाही, कारण की विकसिततेच्या मानदंडामध्ये आणि त्या नॉर्म्समध्ये आम्ही बसतो की नाही हे आम्हाला माहीत नाही, पण खऱ्या अर्थानं 2047च्या 15 ऑगस्ट रोजी मला असं वाटलं पाहिजे किंवा आपल्या सगळ्यांना असं वाटलं पाहिजे की 2020 साली आपण कुठे होतो आणि 2047 साली आपण कुठे आहोत.
म्हणजे APJ अब्दुल कलामांनी आम्हाला स्वप्न दाखवलं, ते स्वप्न आम्ही सत्यात उतरवण्याचा प्रामाणिक प्रयत्न देखील केला, पण त्याही पुढे जात मला असं वाटतं की ते आपण काही अर्थी नाही करू शकलो, कारण की संसाधनांचा अभाव होता. मग त्या संसाधनांवर आज काम करण्याची गरज आहे. आणि त्याही पुढे जात मला असं वाटतं की या देशात जर रघुनाथ माशेलकर इथे होऊ शकतात, या देशामध्ये जर आमच्याकडे PV संधूसारखी एखादी ॲथलीट होऊ शकते, तर आमच्याकडे कुठल्याही अर्थानं जातीभेद लिंगभेद नाही. आम्ही सगळेजण एक आहोत आणि याच एकीने आम्ही भारताचे लोक या शीर्षकाखाली पुढे येऊयात, एक येऊयात आणि 2047चा हा नंदादीप असाच अखंड तेवत राहू द्या. असाच माफक आशावाद. मनपूर्वक धन्यवाद. आज खऱ्या अर्थानं मला स्वतः माझ्या पोटात गोळा आला आहे, कारण की गेली 3 वर्ष ज्यांची सत्रं मी ऑनलाईन ऐकतोय त्या सरांसमोर बोलण्याचं धाडस आज करायचं आहे. ज्यावेळी कळालं की चाणक्य मंडल पहिल्यांदा अशी स्पर्धा आयोजित करत आहे, तेव्हा खरं तर कुतूहल होतं, कारण की चाणक्य मंडल करणार म्हणजे दर्जेदार करणार हे तर मला माहितीच होतं. पण आज माझ्यासोबतचे जे स्पर्धक होते ते म्हणत होते की पुण्याला जायचं आहे, काय होईल माहीत नाही, बहुधा पुण्यातलीच लोक जिंकतील की काय, असं देखील आमच्या इथे फार आहे. पण मी म्हटलं ठीक आहे, आपण प्रयत्न करून पाहूयात. मी इथपर्यंत पोहोचलो आणि ज्यावेळी इथे आलो त्यावेळी हे पूर्ण वातावरण पाहिलं आणि खरंच म्हणजे सरांचं व्यक्तिमत्व आपण जेव्हा पाहतो, म्हणजे आम्ही ऑन स्क्रीन सरांना जेव्हा पाहतो, सरांचं कार्यकर्ता अधिकारी म्हणून आता पूर्ण जी एक मालिका चालली आहे त्याच्यात त्यांचे स्वअनुभव ते कथन करतायत आणि त्यातून सरांचं जे मत सरांनी व्यक्त केलं की डोळसपणाने सामाजिक प्रश्नांकडे कसं बघायचं हे त्यातून आम्हाला कळालं. स्पर्धेविषयी सांगत असताना मी असं सांगेल की पहिली स्पर्धा अशी असावी जिथे निकाल हा सगळ्यांना धक्कादायक होता. चाणक्य मंडलचं पहिलं वर्ष तर जोरदार राहिलंच आहे, पण यापुढे देखील जी अग्रक्रमानं वाटचाल असेल ती तशीच व्हावी. आणि ज्याप्रमाणे व्याख्यानमालांमध्ये आपण काही नावं घेतो तशी वक्तृत्व स्पर्धेमध्ये चाणक्याची स्पर्धा स्पर्धकांसाठी सगळ्यात पहिली असावी, असाच आशावाद व्यक्त करतो आणि पुढील वाटचालीसाठी सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.